येवला शहरातील नामांकित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था दी स्टडी सर्कल फाउंडेशन अकॅडमीने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे। नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती निकालात या अकॅडमीच्या 3 विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन करत पोलीस आणि लोहमार्ग पोलीस पदीत आपली मोहर उमटवली आहे। गेल्या वर्षभरापासून हे विद्यार्थी या अकॅडमीमध्ये कठोर परिश्रम आणि मार्गदर्शन घेत होते। त्यांच्या या यशाबद्दल अकॅडमीच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांनी मिळवलेले गुण पुढील प्रमाणे आहेत। वैष्णवी भड पुणे लोहमार्ग पोलीस 150 पैकी 132 गुण, मेघा वाघमारे बीड जिल्हा पोलीस 150 पैकी 132 गुण, असीम पठाण बीड जिल्हा पोलीस 150 पैकी 131 गुण, संगमित्रा सोनवणे धुळे जिल्हा पोलीस 150 पैकी 121 गुण। शहरात सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दी स्टडी सर्कलच्या या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे। संस्थेचे संस्थापक शैलेंद्र पंडोरे सर, संचालक जितेश पगारे सर आणि हरेश बनसोडे सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। 100% यशाची हमी हे ब्रीदवाक्य या विद्यार्थ्यांनी आपल्या निकालातून सार्थ ठरवले आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। समोर दिसले आज मला आपल्याशी बोलताना हितगुज साधताना अतिशय आनंद होतो आहे। दी स्टडी सर्कल फाउंडेशन अकॅडमी दरवर्षी पोलीस दल असेल, सरळ सेवा असेल, MPSC PSI STIमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शनाच्या माध्यमातून सरकारी सेवेमध्ये पाठवत असते। आणि ह्याही वर्षी आपण 2026मध्ये जी काही पोलीस भरती सुरू आहे त्या पोलीस भरतीमध्ये कालपासून आमचे रिझल्ट यायला सुरुवात झाले आणि त्यामध्ये पहिला जो काही रिझल्ट आहे पुणे लोहमार्ग पोलीस भरतीमध्ये आमची विद्यार्थिनी वैष्णवी भड हिने 132 मार्क मिळवून तिचं सिलेक्शन झालेलं आहे। त्यासोबत आमची आणखी विद्यार्थिनी जिचं बीडमध्ये सिलेक्शन झालं मेघा वाघमारे हिनेसुद्धा 132 मार्क मिळवले आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये तिचं महाराष्ट्र पोलीस म्हणून सिलेक्शन झालं आहे। त्यासोबत अतिशय गुणी आणि हुशार कष्टाळू व्यक्तिमत्व असणारा आमचा विद्यार्थी असीम पठाण याचंसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये 131 मार्क मिळवून सिलेक्शन झालं आहे। आणि अतिशय कमी कालावधीमध्ये फक्त 8 महिने दी स्टडी सर्कल अकॅडमीमध्ये त्या विद्यार्थिनीने संपूर्ण मैदान आणि लेखीचं मार्गदर्शन घेतलं आणि मोजक्या कालावधीमध्ये तिने धुळे जिल्हा पोलीस म्हणून जिचं नियुक्ती झालं अशा आपली चिचुंडीची विद्यार्थिनी ती म्हणजे संगमित्रा सोनवणे असं जे काय असणारे ह्या विद्यार्थ्यांचं मेरिट लिस्टमध्ये ते असणारं मेरिट लिस्ट बाहेर आले आणि त्यातून या विद्यार्थ्यांचे रिझल्ट आले। अजूनही जे काय आहे औरंगाबाद सिटी येथे आमच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे। फक्त त्यांची जी काय असणारी फॉर्मॅलिटीज म्हणून मेरिट लिस्ट यायची आहे। नगरमध्ये सुद्धा आमच्या काही विद्यार्थिनींचं सिलेक्शन होतं आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी पेपर झालेत त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी चांगले मार्क मिळून त्यांचं सिलेक्शन होतं आहे। फक्त अधिकृतरित्या मार्क लिस्ट बाहेर आली, मेरिट लिस्ट बाहेर आली की आम्ही त्यांचं अधिकृतरित्या ह्या विद्यार्थ्याचं पोलीस दलात सिलेक्शन झालं। त्याने आईवडिलांचं स्वप्न साकार केलं आणि ज्या गुरूंनी ज्या मार्गदर्शकांनी त्यांना मार्गदर्शन केलं त्या माध्यमातून त्यांचं सुद्धा जे काय आहे खूप अतिशय आनंददायी हा जो क्षण आहे। अशा अर्थाने हे संपूर्ण कौतुकास्पद रिझल्ट दी स्टडी सर्कल अकॅडमी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा देते आहे। आणि आता 16 मार्च 2026ला जे पेपर झाले
त्याच्यामधील काही जिल्ह्यातील ह्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. अजून बऱ्यापैकी ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मीरा भाईंदर, त्यानंतर मुंबई शहर किंवा इतर असणारी हे कारागृह, चालिक, नाशिक, इतर असणारे वेगवेगळे रिझल्ट बाकी आहे. तिथंसुद्धा आमचे विद्यार्थी 100% नाही 1001% सिलेक्शन होणार आहे. हा आत्मविश्वास काय येतो तर त्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर आम्ही ग्राउंडवर आणि वर्गामध्ये लेखी परीक्षेसाठी जीवतोड मेहनत करून घेतली आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट येणार आहे हा आम्हाला आत्मविश्वास आहे. परंतु आता जे काही नव्याने मुलं आम्हाला जॉईन झाले आहेत, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी असेल, आर्मी भरतीसाठी असेल, सरळ सेवेसाठी जे असतील, त्यांनीसुद्धा जे ह्या आपल्या विद्यार्थ्यांनी अतिशय कष्टाने मेहनतीने मैदानावर सातत्य ठेवलं, त्यातून त्यांचं जे काय असणारं शारीरिक फिटनेस तयार झाला. वर्गामध्ये सातत्याने आपल्या मार्गदर्शकाचे लेक्चर अटेंड केले, समजून घेतले, ज्या ज्या शंका आल्या त्या विचारल्या आणि आपला सेल्फ स्टडीसुद्धा वाढवला. आणि ज्या पद्धतीने यांना जी अभ्यासाची आणि ग्राउंडची चौकट घालून दिली जाते त्या चौकटीमध्ये जर हे विद्यार्थी राहिले तर निश्चितच ते त्यांच्या भावी आयुष्यामध्ये उज्ज्वल भविष्य घडू शकतात, त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्याची पारणं फेडू शकतात आणि आपलं आयुष्य जे आहे सुकर बनवू शकतात. मी मेघा विजय वाघमारे, राहणार कोपरगाव. मी द स्टडी सर्कल अकॅडमीमध्ये 1.5 वर्षापासून आहे. मला पंडोरे सर असतील, हरी सर असतील, पगारे सर असतील यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथं उभी आहे. म्हणून मी या तिन्ही सरांचे आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद बोलते. थँक्यू. नवने, राहणार चिचोंडी. द स्टडी सर्कलमध्ये मी 8 महिन्यापासून इथे अकॅडमीमध्ये आहे. पंडोरे सर, पगारे सर, हरी सर यांच्याकडून मला खूप मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे मी धुळे ग्रामीण इथे महाराष्ट्र पोलीस झाले. याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. मी वैष्णवी काशीनाथ बड. मी स्टडी सर्कल अकॅडमीमध्ये 2 वर्षापूर्वी आले. मला हरी सर, पंडोरे सर आणि पगारे सर यांचं मार्गदर्शन भेटलं. त्यामुळे आज मी पुणे लो मार्ग इथे 132ची टोटल करू शकले. आणि आज मी ट्रेनिंगला जाणार आहे, तर मग त्यांचे मी आभारी आहे. त्या सर्व मुलांनी अभ्यास केला पाहिजेत, रेग्युलर क्लास केले पाहिजेत, रेग्युलर ग्राउंडवरती आले पाहिजेत. दररोज म्हणजे दर शनिवारी आपल्या द स्टडी सर्कलमध्ये डेमो होतो, तर मग ते ना दर शनिवारी हजर राहिलं पाहिजेत आणि दररोज एक क्वेश्चन पेपर तरी सोडवली पाहिजेत ह्या काळामध्ये. माझं नाव आसिम गुलजार पठाण, राहणार श्रीरामपूर. मी द स्टडी सर्कल फाउंडेशन येवला या अकॅडमीत मागच्या 8 महिन्यापासून इथं आहे. मला सरांनी पगारे सर, पंडोरे सर आणि हरी सर म्हणजे ब्रँडच म्हणा, त्यांनी खूप म्हणजे ग्राउंडमध्ये हरी सरांनी खूप हे केलं नाही का. माझं ग्राउंड मागच्या वर्षी 32चं होतं, ह्यावर्षी माझं ग्राउंड 41चं पडलं आहे. म्हणजे ग्राउंडमुळेच राहत होतो. यावर्षी सरांमुळं ग्राउंड चांगलं झाल्यामुळं मी बसलो पेपरला आणि पेपर पण निघाला माझा. मी बीड पोलीस सिलेक्शन झालो आहे. किती विद्यार्थ्यांना हे सांगेल, टिकून राहशाल तर वाशाल. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये टिकून राहा, तुम्ही एक दिवस नक्की होणार. हां, अभ्यास म्हणजे ग्राउंड रेग्युलर करा, ग्राउंड कधीच डुबू नका. म्हणजे रविवार जरी असलं तरी एखादं चक्कर मारून जा, नाही का. पोरं काय करतात, एक दिवस येतात, 8 दिवस म्हणजे नाही का, 8 दिवसातून शनिवारी डेमो होतो इथं. डेमोला पोरं येत नाही. 6 दिवस करता, मग 7व्या दिवशी जो मेन असतो त्याच दिवशी येत नाही. मग ते केलं पाहिजे मुलांनी, त्यांना फायदा होईल, ग्राउंड सुधरेल.